रामकृष्ण हरी मंडळी वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. श्री ज्ञानदेव तुकाराम. आपणची होनी मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जेहे, तयांची आचरती पाऊले पाऊनी सात्विकी श्रद्धा चाले, तो तेची फळ ठेविले ऐसे हो. समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभं, जघननिहितपानिं मंडनं मंडनानां, तरुणतुलसीमाला कंधरं कंजनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं, पदाम्भोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशं, विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति. नमामि गंगे तव पादपङ्कजं, सुरासुरैर्वन्दितदिव्यरूपं, भुक्तिं च मुक्तिं च दधासि नित्यं, भावानुसारेण सदा नराणाम्. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. जे श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होनी मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जेहे, तयांची आचरती पाऊले पाऊनी सात्विकी श्रद्धा चाले, तो तेची फळ ठेविले ऐसे लाहे. अकारण करुणावरुणालय भक्तवांछा कल्पतरू अनंत कृपा सिंधू अखिल कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीनाथ विश्वमाऊली श्री ज्ञानोबाराया जगद्गुरु श्री तुकोबाराया आदी करून सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने पुण्यसलीला अमृतवाहिनी भगवती गंगा मैयाच्या पवित्र तीरावरती परमश्रद्धेय प्रातस्मरणीय गुरुवर्य श्री शांतीब्रह्म बाबांच्या पवित्र उपस्थितीमध्ये सानिध्यामध्ये परमश्रद्धेय प्रातस्मरणीय सद्गुरु श्री शास्त्री बाबांच्या उपस्थितीमध्ये पावन सानिध्यामध्ये श्री श्री विठ्ठल वारकरी चॅरिटेबल ट्रस्ट ऋषिकेश यांच्या सात्विक संकल्पामधून तुम्हा सर्व भाविक सज्जन श्रोतृवर्गांच्या उपस्थितीमध्ये आता प्रतिवर्षाप्रमाणे म्हणायला काही हरकत नाही, प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी संपन्न होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि या उत्सवातील आजची ही प्रवचनरूपी सेवा सद्गुरुनाथ पंढरीनाथाच्या चरणी समर्पित करण्याचं भाग्य माझ्याकडे प्राप्त झालेलं आहे. वास्तविक पाहता येथ प्रौढी न बोलो होजी, तुम्हा सर्वज्ञांची ये समाजी, परी द्यावे अवधान माझी ही विनवणी सलगीची. आपल्या सगळ्यांमध्ये बसून मी काहीतरी बोलावं हा माझा अभ्यास नाही, अधिकार तर त्याच्याहून नाही, परंतु सद्गुरुनाथ जशी कृपा करतील आपल्या सगळ्यांची प्रेमशक्ती जे काही वधवून घेईल
ही आपली वेडी वाकुडी कशी तरी सेवा त्वदीयम वस्तू गोविंद तुभ्यमेव समर्पये या न्यायानं तुझे देणे तुझ्या समर्पुनी पायी झालो उतराई पांडुरंगा, हे जसं तुकोबराय बाळक्रीडेच्या शेवटी शेवटी म्हणतात तसं देवाच्याच कृपेनं ही सेवा करायची आणि ती देवाच्याच चरणी अर्पण करायची. अगा बाळक बापाची ताटी रिघे आणि बापातीची जेवू लागे. वास्तविक पाहता बापाच्या ताटात आलेलं अन्न हे बापाच्या कष्टाचं आहे, त्यानं कष्ट करून मिळवलेलं आहे. संकल्पसुद्धा आता हे बापाचं ताट आहे म्हणजे त्याच्या नावानं संकल्पित झालेलं आहे. पण त्याच ताटातला घास उचलायचा लहान लेकरानं बापाच्या मुखात घालायचा आणि म्हणायचं मी बाबाला जेवू घातलो. तसं हे काहीतरी आहे आजचं प्रवचन. म्हणजे प्रभू तुमचेची शिकविले हे जसं आहे की नाही, पुसा आपणची पढविजे आणि पढे तरी माथा तुकीजे, या न्यायानं ही सेवा आपल्याला प्रभूचरणी समर्पित करायची आहे. वास्तविक पाहता उत्सव यावर्षी खूप सुंदर आणि भव्य दिव्य अशा स्वरूपात संपन्न होणार होता. पण काही तांत्रिक अडचणी, युद्धाचा प्रसंग देशाच्या समोर उभा राहिला, म्हणून मग करावा की न करावा अशा द्वंद्वामध्ये हा उत्सव थोडासा अडकला होता. आणि तोच उत्सव पुन्हा बाबांच्या आज्ञेनं लहान का होईना पण करू अशी आज्ञा बाबांची झाली, कुरेकर बाबांची. आणि म्हणून या उत्सवामध्ये आपण सर्वजण उपस्थित आहोत. खरं पाहता हे गंगा मैयाचं पवित्र तीर आहे. का फेडीत पापताप पोखीत तिरींचे पादप, समुद्रा जायाप गंगेची जैसे. गंगा फक्त पापतापच फेडीत निघाली असं नाही, पोखीत तिरींचे पादप अशी ही पवित्र अमृतवाहिनी असणारी ही पुण्यसलीला गंगा मैया आहे. मैयाच्या तीरावर आपण आहोत. आता मैयाबद्दल काय आपण बोलावं. पहिल्या दिवशी माऊलींनी जे गंगेचं वर्णन ज्ञानेश्वरीतलं सांगितलं, एवढ्या वेळा पारायण केले पण कधी लक्षात आलं नाही एवढं वर्णन गंगेचं आहे ज्ञानेश्वरीतलं. तर आपण माऊलींच्या मुखातून हे सगळं चिंतन गंगे संबंधानं ऐकलेलं आहे. भगवंताचं जलीय स्वरूप म्हणजे गंगा, देवाच्या चरणाचं तीर्थ तत्पाद सलील असं म्हणतात गंगेला. भगवत चरण निर्गता असं म्हणतात गंगा मैयाला. आणि गंगा मैयाशी तीनही देवाचा संबंध आहे. परवा दिवशी आम्ही आदरणीय त्र्यंबक महाराज गंगेत स्नान करत होतो आणि तिथं महाराजांनी आम्हाला गंगेच्या अवतरणाची कथा सांगितली. वामन भगवंताचा संबंध गंगेला आहे. त्यानंतर ती जी गंगा अंतरिक्षात होती, स्वर्गात होती, ती वामन भगवंतांनी पृथ्वीवर म्हणजे ब्रह्मांडात आणली. तिला धारण ब्रह्मदेवानी कमंडलूत केलं आणि भगवान शंकराच्या जेठेतही ती प्रस्थापित झाली. ब्रह्मदेवाच्या कमंडलूतली गंगा भगीरथामुळं खाली आली, पण तो वेग पृथ्वीला छेद पाडू शकला असता म्हणून ती भगवान शंकरांनी जेठेत धारण केली. असा ब्रह्मा विष्णू महेश अशी म्हणजे कमंडलूतलं तीर्थ ब्रह्मदेवाच्या, चरणाचं तीर्थ भगवान नारायणाच्या आणि मस्तकातून प्रवाहित झालेलं तीर्थ भगवान शंकराच्या, अशा तिघाचाही संबंध गंगा मैयाशी संबंधित होतो. अशा गंगा मैयाच्या तीरावर आपण सर्वजण आहोत. भाग्यवान आहोत आपण. नुसतं वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष होय भंगा असं नामदेव महाराज म्हणतात. नुसतं गंगे तव दर्शनान्मुक्ती, नुसतं गंगेचं दर्शन जरी झालं. आणि या श्लोकाचाच आधार सापडलाय मला आहे, कारण जरा सर्दी जास्त झाली आहे, स्नान करायचं म्हणल्यावर पाणी लईच थंड लागू लागले, म्हणून मग गंगे तव दर्शनान्मुक्ती म्हणायचं झालं बस. तर अशी ही गंगा मैयाची महिमा आहे. काल बाबांनी सुद्धा ऋषिकेश क्षेत्राची महिमा आपल्याला सांगितली. इथं चंद्रभागा आहे आणि गंगा आहे. तिथं सुद्धा तुझ्या चरणीची गंगा पंढरी क्षेत्रामध्ये, आणि इथं सुद्धा ही भगवंताच्या चरणाची तीर्थ असणारी ही गंगा आपण त्याच्यामध्ये सुस्नात होत आहोत. आणि गंगेत स्नान करता करता ज्ञानेश्वरी पारायण आहे, म्हणून भलतेनी येथ सद्भावे नहावे, प्रयाग माधव विश्वरूप पहावे, येतुलेनी संसारासी द्यावे तिळोदक.
हे ज्ञानेश्वरीचं वर्णन केलेलं आहे ज्ञानोबारायांनी. जो ज्ञानेश्वरीच्या या पवित्र प्रवाहामध्ये स्नान करेल भलतेनी कोणी असो तो वर्ज नाही, कोण हीन नाही, कोण नीच नाही, असं काही नाही. म्हणून कुळ उत्तम नोहावे, जाती अंत्यजही व्हावे, वरी देहाचे निनावे पशुचेही लाभो. असा जरी एखादा कोणी असला तरी ही गंगा ही ज्ञानेश्वरी रूपी गंगा, ज्ञानगंगा, त्याचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही. रात्री आम्ही बोलत बसलो होतो. ते काही स्वर काही राग आपल्या सांप्रदायिक चालीमध्ये मिश्र होतात आणि शास्त्रीय संगीतात ते वर्ज्य आहेत. पण वर्ज्य स्वर जर एखाद्या रागाचं गायन करताना स्पर्श झाला तर शास्त्रीय संगीतामध्ये त्याला दोष मानला जातो. पण वारकरी संप्रदायात किती मिश्र करतात माणसं, पण तो दोष होत नाही, तो अलंकार होतो. याचा अर्थ असा आहे, जो वर्ज्य आहे तो जर संप्रदायाला जुळला तर तो वर्ज्य राहत नाही, तो पूज्य होतो. अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंद्यतेही तेने वन्य केली, असं आहे. म्हणून भलतीनी इथं होतो आपण. भलतीनी कोणीही या, येथ सद्भावे नहावे. एकच अट आहे, जातीची अट नाही, कर्माची अट नाही, चित्तशुद्धीची अट नाही, म्हणजे कुठल्या अधिकाराची अट नाही. एकच अट आहे, सद्भावे नहा. भाव ठेवून इथं ज्ञानेश्वरीचं स्नान करा, एवढाच एक भाग आहे. श्रवणासवे सुमना समाधी जोडे. शुद्ध अंतःकरणानं शुद्ध भावानं देवादा ज्ञानेश्वरीचं चिंतन करा. मग ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळाही अधिकार, बाळे नारी नर आदी करोनी वेश्या आहे. वेश्याही ही शब्द म्हणजे विचार करायला लावणारे आहेत आपल्याला. याचा अर्थ असा आहे की कोण कशा योनीत, कुठल्या काळात, कुठल्या देशात, कुठल्या परिस्थितीत जन्माला आला, ज्ञानोबा म्हणतात त्याच्याशी आमचं काही कर्तव्य नाही. पै भक्ती एक मी जाणे, एथ साने थोरण म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलते या. म्हणून सद्भावे. म्हणून आपण इथं सर्वजण बाबांच्या संगतीमध्ये, चरण सानिध्यामध्ये ज्ञानेश्वरीचं चिंतन, प्रवचनाचं चिंतन, कीर्तनाचं चिंतन करतो आहोत. सद्भावानं याच्यात आंघोळ करत आहोत. आणि मग याच्यानं होईल काय? येतूल यांनी संसाराशी द्यावे तिळोदक, ज्ञानोबाराय म्हणतात. आणि याच्यानं संसाराला आपण जिंकू शकतो. संसाराला म्हणजे जिंकावा संसार येणे नावे तरी ईश्वर या पदाला प्राप्त होऊ शकतो. म्हणजे आपल्याला दोन स्नान घडत आहेत, एक गंगामय्याचं स्नान आणि दुसरं ज्ञानामृताचं, ज्ञानगंगेतही, आणि त्याही गंगेमध्ये आपल्याला स्नान घडत आहे. हे आपलं भाग्य आहे. आता ही थोडी प्रस्तावना झाली, माझी काही तब्येत बरी नाही, त्याच्यानं मित्र म्हणलं होतं उगं बाबांची सेवा करू म्हणून. पण बाबा जरा गंगेवर स्नानाला गेल्यामुळं एक 10 मिनटं बोला म्हणल्यामुळं मी बसलोय खऱ्या अर्थानं, असं आहे. तर अजून एक 5 मिनटं मी बोलणार आहे फक्त. त्यानंतर आदरणीय त्र्यंबक महाराज प्रवचन करणार आहेत. ओव्या 2 घेतल्यात, त्याचा फक्त स्पर्श करतो आणि आपण आपल्या प्रवचनाची सेवा प्रभूचरणी अर्पण करू. ज्ञानोबारायांनी इथं जे श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होनी मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे हे तयांची आचरती, हे द्वय आहेत ओव्या. नुसती एकाच ओवीचा अर्थ लागू होत नाही, किंवा तो होऊ शकतो, पण प्रसंगानुरूप जे ज्ञानेश्वरीतलं चिंतन, ह्या 2 ओव्या घ्याव्या लागतात. म्हणजे आता याचं प्रस्तावना अशी आहे, 17वा अध्याय आहे हा, या 17व्या अध्यायातल्या ओव्या आहेत. पण 16व्या अध्यायाच्या शेवटी देवानी एक विधान केलं. शेवटचा श्लोक 16व्या अध्यायाचा, तस्मात् शास्त्रम प्रमाणंते कार्य व्यवस्थित. भगवान सांगतात कार्य अकार्याची व्यवस्था लावण्यासाठी मी शास्त्रप्रमाण सांगतो. आता शास्त्रप्रमाण म्हणजे शास्त्रालाच प्रमाण मानून जीवनात चाललं पाहिजे. काही माणसं म्हणतात आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य, ते कायद्यात असेल, पण परमार्थात अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. परमार्थात साधू संतांनी शास्त्रांनी सांगितलेल्याच मार्गाने चाललं पाहिजे. व्यक्तिगत स्वातंत्र्याला घेऊन जर परमार्थ करायचा असेल तर त्याचं फळ काय आहे? त्याचं फळ आहे
मनोमार्गे गेला तो तेथेच बुकला, त्याला अडकून पडावं लागेल. म्हणून परमार्थ करत असताना उगा एक विचारतो फक्त आपल्याला, परमार्थ मनानी करावा का मनापासून करावा? जवळजवळचे शब्द आहेत पण अर्थ खूप वेगळा आहे. अजून जरा सोपं जर विचारायचं झालं, मनाला वाटेल तसा परमार्थ करावा का मनापासून करावा? परमार्थ मनापासून करावा ही गोष्ट खरी आहे, पण मनाला वाटेल तसा करावा हे मात्र कधीच खरं नाही. कारण स्वयंबुद्धीच्या बाही निघाले तयाची शुद्धीची नाही, एक जाणीवेच्या डोही गर्वेची गिळीले. ज्ञानोबा म्हणतात, जे स्वतःच्या बुद्धीनं परमार्थ करायला निघाले ते गेले. कुठं गेले? शुद्धीची नाही. नुसतं गेलेच, माघारी आलेच नाहीत. ते पुढे काय आंधळ्या पांगळ्या ते काय की प्रमाण, बहुत जन गेले नाही आले मागुती, न देखो काय झाले कान तरी ऐकते. चालता वाट पुढे भय वाटते चित्ती, बहुत जन गेले नाही आले मागुती. मनानंच परमार्थ करता येत नाही. परमार्थ करायचा असेल तर शास्त्राला प्रमाण मानून परमार्थ करावा. शास्त्र म्हणजे श्रुती असो वा स्मृती असो, या ग्रंथांना डोळ्यापुढं ठेवावं. साधू संतांचे ग्रंथ डोळ्यापुढं ठेवावे आणि परमार्थ करावा. पण महाराज, शास्त्राच्या नियमानं परमार्थ केला तर काय होईल? ज्ञानोबरांनी 2-3 ओव्या खूप सुंदर दिल्यात तिथे. ज्ञानोबराय म्हणतात, येणे कारणे पै बापा, जया अथी आपुली कृपा, तेने वेदाची या निरोपा आन न कीजे. शास्त्रांनी वेदांनी जो मार्ग सांगितला त्याच्यापेक्षा वेगळं काही करू नका. आणि जर शास्त्रविहित मार्गाने आम्ही गेलो तर काय मिळेल आम्हाला? तर ज्ञानोबराय सांगतात, पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता, अनायासे आत्महिता भेटेची गा. पतिव्रतेला वेगळा सायास करायची गरज नाही. तिनं पतिव्रतेनं पतीच्या मागं चालावं. म्हणले पती जर वारीला जाऊ नका, ऋषिकेशच्या सप्त्याला जाऊ नका म्हणत असेल तर आता बोलायचंच असेल तर बोलू का? त्यानं जाऊ नका म्हणलं तर अजिबात जाऊ नये. पंढरपूरला जाऊ नका म्हणलं तर जाऊ नये. पण मला पंढरपूरला जायचं ही तळमळ मात्र अंतकरणातली शमू देऊ नये. पतीनं सांगितलं जायचं नाही आषाढी वारीला, जायचं नाही. पण हृदयात मात्र देवाला अखंड प्रार्थना करीत राहायची की देवा, मला तुझं दर्शन घडावं ही ओढ लागलेली आहे. काही कृपा करा, व्यवस्था करा, मला पंढरीला घेऊन चला. अहो, अशी ताकद आहे पतिव्रतेच्या. त्या संकल्पात पतीनं जाऊ दिलं नाही म्हणून पंढरपूरला गेली नाही तर असं होईल देव तिच्याकडे येईल, असं होईल. म्हणून अनायासी आत्महिता भेटीची गा. तसं शास्त्राच्या मागं चालला की अनायास आपला आत्महित झाल्याशिवाय राहत नाही. ना तरी श्री गुरु वचना. पुढचा दृष्टांत, दिठी दे तू जतना. ज्ञानोबराय म्हणतात, तो आत्मभुवना माझी पैसे. श्रीगुरूच्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवून निघालेला साधक, त्याला आत्मोद्धारासाठी वेगळं काही करावं लागत नाही. एका क्षणात कानी जे पेरिले डोळा ते उगवले. तत्वमसी म्हणून कानात त्यांनी सांगितलं की अहम ब्रह्मास्मी हा बोध हृदयात प्रगट झाल्याशिवाय राहत नाही. काना वचनाची भेटी, सरिसाची पै किरीटी, वस्तू होनी उठी कवने एक. हे कशासाठी बोललो आपण? श्रीगुरु वचनावर विश्वास ठेवला तर वेगळं काही करावं लागत नाही, सहज उद्धार आहे. पतिव्रतेनं पतीची सेवा केली, तिला वेगळं काही करावं लागत नाही, सहज उद्धार आहे. तसं अजून एक दृष्टांत आहे. हे असो आपुला ठेवा, हाता आथी जरी यावा, तरी आदरे जेवी दिवा पुढा कीजे. एखाद्या अंधाऱ्या खोलीमध्ये आपली एखादी वस्तू सापडायची असेल तर बॅटरी पुढं लावता का मागं? उजेड कंदील पुढं धरता की मागे धरता? कंदील पुढं धरावा लागेल ना. तसं परमार्थ मार्गानं चालत असताना हा ग्रंथरूपी कंदील पुढं धरावा लागतो. म्हणून देव सुद्धा काही साधकासाठी स्वतः कंदील बनतात आणि त्या भक्ताच्या पुढं पुढं चालतात. तया तत्वज्ञा चोखटा, दिवी पोतासाची सुभटा, मी होनी तयाचा दिवटा, पुढा पुढा चाले. कशासाठी बोललो आपण हे? जसं दिवा पुढं धरावा म्हणजे आपल्या वस्तूची प्राप्ती आपल्याला लवकर होईल. जसं श्रीगुरु वचनाला आदर द्यावा, सहज ब्रह्मज्ञान होईल. जसं पतिव्रतेनं पतीची सेवा करावी, सहज आत्मज्ञान, सहज उद्धार होईल. तसं
शास्त्राला डोळ्यापुढं ठेवावं, तैशी शास्त्राची मोकळी. अशी शाही पुरुषार्था, जो गोसावी हो म्हणे पार्था, तेने श्रुती स्मृतीची या माथा बैसने घातली. जरा विस्मरण होऊ लागल्यात ओव्या. असू दे, आता कसं झालंय, आमचा गळा तुंबल्याला गळा आहे आता सध्या, वाहता गळा नाही. त्याच्यामुळं ते जरा रिव्हिजन नसल्यामुळे विस्मरण होईल थोडं ओव्याचं. तुम्ही समजून घ्याल आता एखादा शब्द मागं पुढं झाला तर. अशी शाही पुरुषार्था, धर्म अर्थ काम मोक्ष, या चारही पुरुषार्थाला जर साधायचा असेल तर करावं काय? जो गोसावी हो म्हणे पंडुसुता पार्था, तेने श्रुती स्मृतीची या माथा बैसने घाल. श्रुती स्मृतीनं सांगितलेल्या मार्गानं चालावं. आता अर्जुनाने इथे एक प्रश्न विचारला. इथं 16वा अध्याय संपला. काही थोड्या वेळा पुढं आहेत ते शास्त्र म्हणेल ते शास्त्र ते राज्यही तृण मानावे, विषसुद्धा विरुद्ध मानू नये आणि राज्यसुद्धा सोडावं, हे वगैरे वगैरे पुढं उभे आलेले आहेत. आणि ज्ञानोबारायांनी इथं 16वा अध्याय पूर्ण झाला. 17व्या अध्यायामध्ये अर्जुनाने प्रश्न विचारला की देवा, तुम्ही शास्त्राच्या मार्गानं चाला म्हणून सांगता, ही गोष्ट खरी आहे, पण शास्त्र कळतंय कोणाला? बरं कळलं तर त्याची एकवाक्यता होते कुठं? तैशी शास्त्राची मोकळी, या कै कोण पावे टाळी, एक वाक्यतेची या फळी पैसी जे कै. शास्त्र कळणं सोपी गोष्ट नाही महाराज, किती अवघड आहे. ज्ञानोबांनी काय दृष्टांत दिलाय तिथं. म्हणे सिंहाच्या नाकाचा केस आणावा आणि तो तक्षकाच्या फड्यावर जो नागमणी असतो त्या मण्यात ओवावा आणि तो मणी गळ्यात घालावा आणि मगच खऱ्या अर्थानं लिहिणं अलंकार समजावा. हे किती सोपं आहे हो. तक्षकाची या फडे ठाकोनी कैतो मणी जोडे, का नाकीचा केशू आतुडे सिंहाची या, मग तेने तो ओविजे, तरीच लेणे पाविजे, एरवी काय अशी जे रिक्तकंठी, तैशी शास्त्राची मोकळी. तसं हे शास्त्र आहे, सहजासहजी कळत नाही. या कै कोण पा वेटाळी, याला कोण प्राप्त करू शकणार आहे? आता ऋषिकेशमध्ये ही सगळी साधक मंडळी इतका घासून अभ्यास करतात, तेव्हा एखादं शास्त्र पूर्ण होतं. काल जे स्वामीजी आले होते हरिद्वारचे, त्यांनी सांगितलं 50 वर्ष अध्ययन केलं. तेव्हा त्यांनी सांगितलं एवढे ग्रंथ मला, त्यांनी सांगत होते ना, हे अभ्यास केला, ते अभ्यास केला, इकडचा तिकडचा, 50 वर्ष लागली. या कै कोण पा वेटाळी. बरं एखाद्या वेळेला शास्त्राध्ययन होईलही, पण एक वाक्यतेची या फळी पैसी जे काही, एक वाक्यता होत नाही. एक वाक्यता होत नाही म्हणजे सांख्याचं मत वेगळं, न्यायाचं मत वेगळं, पतंजलीचं मत वेगळं. एक वाक्यतेची या फळी पैसी जे काही. एक जण म्हणतात 21 दुःखाची निवृत्ती म्हणजे मोक्ष. काल बाबा तत्वाबद्दल बोलताना सांगत होते, कोण एक तत्व म्हणतं, कोण 2, कोण 5, कोण 36, कोण अमुक. एक वाक्यता होत नाही. सोपं नाही एक वाक्यता होणं. अहो आपल्यातच घोळ आहे का नाही? गाथ्यामध्ये एकाच अभंगात तुकोबारांनी एक चरण शरीराला वाईट म्हणलेलं आणि एक चरण शरीराला चांगलं म्हणलेलं. शरीर दुःखाचे कोठार, शरीररोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीराईसे. पहिलं चरण. दुसरं, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे गोसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले. मग चालायचं कसं? एक वाक्यता सहजासहजी होत नाही. म्हणजे हे आधी तर शास्त्रच कळणं कठीण आहे. कोणीतरी एखादा भगवद अनुरागी भक्त निघतो त्या मार्गानं, मनुष्यानाम सहस्त्रेषु, हजारोमध्ये एखादा मार्गाला लागतो, पण कश्चित देतती सिद्ध आहे. त्या हजारो लोकांमध्ये एखादा निघतो. मनुष्यानाम सहस्त्रेषु, हजारात नाही बरं, हजारोत. 1000 एक निघतो असं नाही, अनेक हजारोमध्ये एखादा निघतो. कश्चित देतती सिद्ध आहे. त्याच्यातलाही ह्या एक वाक्यता वगैरे शास्त्राची जाणून घेण्यासाठी कश्चित देतती सिद्ध आहे. बर यततामपि सिद्धानाम, पुढे बी पुन्हा घोळच आहे. कश्चिन माम व्यक्ती तत्वतः, तत्वतः माम व्यक्ती कश्चिन. सिद्धामध्ये सुद्धा सगळे सिद्ध देवाला तत्वतः जाणतात असं नाही. काही सिद्ध कशात गुंतल्यात, काही सिद्ध कशात गुंतून राहिले. भगवंताला यथार्थ जाणणाऱ्या सिद्धामध्ये सुद्धा क्वचितच आहेत.
यतताम अपि सिद्धानाम कश्चिन्माम व्यक्ती तत्वतः. त्याच्यामुळं एक वाक्यता होत नाही. एक वाक्यता झाली तर झाली आहे एक वाक्यता का लाभे वेळू अनुष्ठिता. सगळं केलेलं अध्ययन त्याचं अनुष्ठान करायला आयुष्य कोणाकडे आहे. कैचा पैसा रुजीविता येतुला आलिया. म्हणले मग कसं हो. ज्ञानोबरांनी पुढं वही दिली. आणि शास्त्रे अर्थे देशे काळी या चहूही जी एक फळे. म्हणजे एक तर शास्त्राविषयी प्रेम निर्माण होत नाही का. होत आहे. थोडं इमानदारीनं आपल्या आपल्या मनाला आपण विचारलं पाहिजे. कीर्तनात बसल्यावर सुद्धा आपल्याला शास्त्र ऐकू वाटतं का आपल्याला जे आवडतं ते ऐकू वाटतं. म्हणजे आमची शास्त्राबद्दलची औदासीन्यता इतकी आहे की कीर्तन प्रवचनात सुद्धा आता मनोरंजन पाहिजे, शास्त्र नको. इतकं औदासीन्य शास्त्राबद्दल आहे. आता कसं करायचं. म्हणून शास्त्राविषयीच आदर प्रेम निर्माण होणं पहिली गोष्ट कठीण. प्रेम निर्माण झालं योग्य मार्गदर्शक मिळणं कठीण. मार्गदर्शक मिळाले शास्त्राचं म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये त्याला त्याची दिशा कळणं, शास्त्राची दिशा कळणं कठीण. शास्त्राची दिशा कळाली त्याचं अनुष्ठान होणं कठीण. आणि एवढं सगळं होतंय. होत नाही असं नाही. पण ज्ञानोबराय म्हणतात हा उपावो की मिळे आघवी असे. हे सगळ्याला होत नाही. लाखो करोडोमध्ये एखाद्याला होतं. हे शक्य होत नाही असं नाही. पण एखादा माणूस आहे की जो असा कुठंतरी निघालेला आहे. एकी केली हातो फळी ठायाबळी. इथं शब्द काय आहे. एकी म्हणजे कोण्यातरी एखाद्याला जमणारी गोष्ट आहे. सगळ्याला जमू शकत नाही. आस्थेची या महापुरी रेगता ती कोटीवरी परिप्राप्तीची या पैल थडी विपाईला निघे. एखादा कुणीतरी पोहोचू शकतो. मग अर्जुनाने प्रश्न विचारला देवा की हे जे शास्त्र मुत्सृज्य लोक आहेत. ये शास्त्र विधी मुत्सृज्य यजंते श्रद्धयान्विता. अर्जुनाचा प्रश्न आहे हा. अर्जुनानं प्रश्न विचारला की म्हणे हे जे शास्त्र विस्मृज्य म्हणजे शास्त्राविषयी ज्याला अभ्यास करणं होत नाही, संसार सुटत नाही, शास्त्र कळत नाही, अशा लोकाला काही उद्धाराची सोय आहे का नाही. म्हणून शास्त्राचे घडते नवे प्रकारे बहुते तरी मूर्खा मुमुक्षा येथे काय गती पा. मूर्ख मुमुक्षुनी काय करावं. आता इथं बी अडचणच आहे. मुमुक्षू मूर्ख असत नाही आणि जो मूर्ख असतो तो मुमुक्षू होऊ शकत नाही. कारण मूर्ख कोणाला म्हणतात. नयेतेची करी श्रेष्ठाची या मना तोची मूर्ख तोची जाना एक जगी. बाळक्रीडेमध्ये तुकोबराय सांगतात आपल्या साधू संताला जे आवडत नाही ते करतो त्याला म्हणावं मूर्ख. मग असं करणाऱ्याला मुमुक्षू कसं म्हणता येईल. पण मी छोट्या माऊलीकडून ऐकले बरं का. ते म्हणे घोले बाबा असं म्हणायचे की बुवा मूर्ख मुमुक्षू म्हणजे कोण. भजन करतो पण तोंडात तंबाखू धरून. टाळ घेऊन उभारतो भजनाला पण तंबाखू धरून. वारी करतो, एकादश करतो, अन्नदान करतो, दानधर्म करतो, व्यसन सोडित नाही, खोटं बोलायचं सोडित नाही, हेही करतो आणि तेही करतो. अशा लोकांना ज्ञानोबरांनी मूर्ख मुमुक्षू म्हणलेलं आहे. अशा लोकांचा उद्धार कसा होईल. यांना शास्त्र कळणं शक्य नाही. त्यावेळेला भगवंतानी हा प्रश्न विचारला अर्जुनाने पहिल्या श्लोकात. आणि बोलत 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 भगवान पुढं आले आणि भगवंतानी सांगितलं बाबा ज्याला शास्त्र बघणं होत नाही ना त्यानं एक करायचं. ज्या संतांनी शास्त्राचं अध्ययन केलेलं आहे त्यांचं अनुसरण करायचं. जे श्रुते स्मृतीचे अर्थ आपणची होऊन या मूर्त अनुष्ठाने जगादेत वडील जे हे तयांची आचरती पाहू. त्यांची पावलं आचरण करायची. पावोनी सात्विकी श्रद्धा चाले. मग होईल काय. तो तेची फळं ठेविली ऐसेल आहे. म्हणजे जे त्या संतांना मिळालेलं आहे. आपल्याला सगळे ग्रंथ धुंडाळत बसायची गरज नाही. सगळे ग्रंथ या सगळ्या साधुनीत धुंडाळलेले आहेत यांच्याजवळ येऊन बसायचं आणि हे काय म्हणतात ते ऐकायचं आणि तसं वागण्याचा प्रयत्न करायचा. आपल्याला वेगळं काही करत बसायची गरज नाही. तयाची आचरती पाऊले पाऊनी सात्विकी श्रद्धा चाले. बस तो तेची फळं ठेविली ऐसेल आहे. कसं होईल हे. पहिला दिवा लावायचा आहे तेव्हा कष्ट आहे. कष्ट आहे की नाही. वात आणायची, तेल तूप आणायचं, ती काडी पिटी किंवा काय कसं कसं
मग एक दीपू लावी सायासे अनेक तेथ लावू बैसे, तरी तो काय प्रकाशी वंचिजे लगा. पहिला दिवा लावायला अट्टाहास आहे, पण पुन्हाचे दिवे लावायला अट्टाहास आहे का? पुन्हा नुसतं जवळ नेऊन चिटकवायचं काम आहे. तसं ज्ञानोबराय तुकोबरायांनी अट्टाहास करून सगळ्या शास्त्राचं सार ओढून या ग्रंथात आणलं. आपल्याला फक्त जवळ जाऊन बसायचं काम आहे. ज्ञानोबरायांनी पुढे खूप वेगळे वेगळे दृष्टांत दिलेले आहेत. एके मोले अपार वेचुनी केले धवळार. एखादा घर बांधतो, पण बाकीच्या परिवाराला घर बांधायची सायास करावं लागत नाही. घरकर्त्यानं घर बांधलं की बाकीच्या नुसतं जाऊन राहायचं काम आहे. एक माऊली स्वयंपाक करते, स्वाराशीची या घरी येरा नाही. अन्न घरी अन्न बनवते, तिनं अन्न बनवते, बाकीच्याला आटापिटा करत बसायची गरज नाही, जाऊन पंक्तीला बसायचं. एखादा तळं बांधतो, बाकीच्याला तळं बांधायचं कष्ट नाही, जाऊन वंजळीनं पाणी प्यायचं. हे असो तळे करी का ती तयाचीच तृषाहारी नाही. तळ करणाऱ्याची तर तृषा तळ हरवतं म्हणजे संपवतच, पण येणाऱ्याचे सुद्धा तहान भागवायचं काम जसं तळ करावं. किंवा ज्ञानोबरायांनी आता गंगेचा दृष्टांत दिला. बहुत काय बोलू पैगा एका गौतमासीची गंगा येरा समजता काय जगा ओहळ झाली. गौतम ऋषींनी आता गोदावरीचं वर्णन आहे. गोदावरी आणली म्हणून ती गंगा त्यांच्याच कामाची झाली ना, आपल्या कामाची नाही का? तसं संतांनी शास्त्राचं अध्ययन केलं, त्यांच्या चरणाजवळ बसावं आणि आपण त्यांनी सांगितलेलं करावं, ते जे करतात ते करावं. एवढं केलं की आपल्याला सगळं मिळाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपण सर्वजण इथं या सगळ्या ज्या साधू संतांच्या संगतीत आहोत, इथं बी येऊन तिकडचंच करायचं नाही, आहे की नाही? माणसं तीर्थात बी आले तर जी गावाकडे करतात तीच करतात. तिकडं तर आहेच किंवा संसार आहे, फिरणं चालणं बोलणं सगळं आहे. इथं आपण आलोत तर बाबांची संगत घडती आहे, या सगळ्या साधक मंडळींची संगत आपल्याला घडती आहे. त्यांच्या संगतीत राहावं, त्यांनी केलेला परमार्थ कसा केला पाहावा, तसं करण्याचा प्रयत्न आपल्या जीवनात घडावा. तेच आपल्यासाठी पुरेसं आहे. आपल्याला शास्त्राची आटापिटा करत बसण्याची गरज नाही. संत गेले जया ठाया देवराया पावई म्हटल्यासारखं त्यांच्या मागं आपण चालावं. त्यांच्या मागं चाललो की बस पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेत आम्ही, त्यांच्या मागं आपण चाललं पाहिजे. असं या ठिकाणी या ओवीचं या ज्ञानोबरायांच्या विधानाचं हे आहे. यथावकाश थोडीशी सेवा केलेली आहे. अजून आपल्याला आता 5 वाजलेत, पण सुरुवात 4:30ला झाली म्हणून 5:30पर्यंत आपल्याला वेळ आहे. त्यामुळं पुढं महाराजांच्या मुखातून आपण प्रवचन ऐकणार आहोत. या ठिकाणी माझं संपलं भांडवल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. आदरणीय सिद्धांतावर चालणं शक्य नाही ना, हरकत नाही. आपण संतांच्या मागं चालावं, त्यांच्या जवळ राहावं. संतांच्या जवळ राहिलं की काहीच करायची गरज नाही. आम्हाला ज्यांनी गीतेची संहिता दिली, थोडक्यात आमचा संस्कृतात प्रवेश ज्यांनी केला, तसा काही आमचा प्रवेश नाही, संस्कृत झालेलं नाही किंवा व्याकरण झालेलं नाही, काही नाही, पण उच्चार स्पष्ट असावे म्हणून ज्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं, आदरणीय उमाटे गुरुजी आमचे, आपल्याला ठाऊक असते दत्तात्रय गुरुजी उमाटे बाबा. ते म्हणे महाराज मी कधी एकादश ध्यानात ठेवलं नाही, मी कधी वारीला जायसाठी अट्टहास केलं नाही, फक्त संताजवळ पडून राहिलो. ते सांगतात आम्हाला. ते माऊलीजवळ राहत होते, म्हणजे देहूकर माऊलीजवळ. त्यांचं बालपण त्यांच्या संगतीत गेलं पंढरपूरला. 1981 ते 86 5-6 वर्ष पंढरपुरात राहिले मालकांजवळ. ते म्हणजे ज्या दिवशी ताटात शाबू आला समजायचं आज एकादश आहे. म्हणजे मनानं कधी एकादश ध्यान ठेवायची गरज पडली नाही, सहज एकादश घडली. सावताबाबाच्या वारीला जायचं, ज्ञानोबाराच्या वारीला जायचं, पैसे नसायचे म्हणले, पण मला कवाच अडचण आली नाही. माऊली म्हणायचे चल दत्तू सोबत, निघाले. कुठं चालला विचारायचं नाही, गाडी ज्या तीर्थात गेली समजायचं आता ही वारी आहे. आळंदीला गाडी आली समजायचं आज आता कार्तिकी वारी आहे. गाडी आरणला गेली समजायचं सावताबाबाची वारी आहे. अर्थात संताजवळ राहिलं की परमार्थाचा अट्टहास करायची गरज नाही, सहज घडत जातं ते. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात तयांची आचरती पाऊले, संतांच्या मागं चालावं. काही माणसाच्या मागं जावं, काही माणसाच्या मागं जाऊ नये. आता कोणाच्या मागं जाऊ नये
आणि कोणाच्या मागं जावं असं जर आपला प्रश्न असेल तर कोणाच्या मागं जाऊ नये. आता माझ्या आठवणीत यायचं नाही सगळं, पण खरं, मूर्ख, तार्किक, अनुभवशून्य, अगुणज्ञ आणि अस्थिरमती अशा लोकांच्या मागं जाऊ नये. गाढवाच्या मागं जाऊ नये. आता का जाऊ नये? गाढवाच्या मागं गेल्यावर काय होईल? त्यानं आपल्याला आशीर्वाद दिल, दुसरं काय होईल? फक्त तो हातानं आशीर्वाद देण्याऐवजी पायानं आशीर्वाद दे, लाथेचा आशीर्वाद मिळेल. गाढवाच्या मागे जाऊ नये. दुसरी गोष्ट, खरं, मूर्ख, मूर्खाच्या मागं जाऊ नये. मूर्ख माणसाच्या मागं जाऊ नये. का बरं मूर्खाच्या मागं जाऊ नये? अहो, मूर्खाच्या मागं जर आपण गेलो तर आपण शहाण्यात निघू का? चैतन्य महाराज म्हणतात नेहमी, गुरुवर्य श्री चैतन्य महाराज देगलूरकर, 4 मूर्ख बसलेले असतील, आपण त्याच्यात जाऊन बसून मूर्खाची संख्या एकानं वाढवायची नाही. म्हणजे मूर्खाच्या मागं गेलो तर आपणही मूर्खात निघाल्याशिवाय राहत नाही. मूर्खाच्या मागे जाऊ नये. बरं, तिसरं कोणाच्या मागं जाऊ नये? स्वेच्छाचार्याच्या मागं जाऊ नये. स्वेच्छाचारी म्हणजे मनाला वाटेल तसं जगणाऱ्याच्या मागं जाऊ नये. काय होईल? पंथ जे चुकले आपुल्या मतीचे, तया मागे त्यांचे तेची हाल. काय बाळक्रीडेत वर्णन आहे हो. बाळक्रीडा पाहायला पाहिजे. खरं तर रोज एक पारायण बाळक्रीडेचं व्हायला पाहिजे. सगळ्या व्यवहारातल्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळून जातात बाळक्रीडे. पंथ जे चुकले आपुल्या मतीचे, जे स्वेच्छाचारी आहेत, स्वतःच्या मनानं निघाले म्हणजे रस्ता चुकले, आणि तया मागे त्यांचे तेची हाल. आंधळ्याचे काठी लागले आंधळे, घात एका वेळे मागे पुढे. याचा अर्थ काय आहे? आंधळ्याच्या मागे चालल्यावर आपण कुठं जाऊ? बरोबर रस्त्यानं जाऊ का? नाही महाराज. म्हणून आपलं पहिलं कर्तव्य आहे, काय कर्तव्य आहे? की स्वेच्छाचारी यांच्या मागे जाऊ नये. बघा, विचार करा, ज्ञानोबरांना किती त्रास झाला, समाजानं किती त्रास दिला. ज्ञानोबरांना स्वतंत्र पंथ निर्माण करायला काय अडचण होती हो? बोला की. ज्ञान कमी होतं, सामर्थ्य कमी होतं, बळ कमी होतं, काय कमी होतं त्यांच्याकडं? पण ज्ञानोबरायांनी वेगळा पंथ निर्माण केला नाही, इथंच राहून पुरुषार्थ केला. ज्या लोकांनी त्रास दिला त्याच लोकांच्या उद्धारासाठी पुन्हा आपल्या सद्गुरुरायाकडे आपल्या इतक्या भव्य आणि दिव्य वाङ्मयाच्या पूर्ततेनंतर मागणी करतात की किंबहुना सर्व सुखी. हाच तर पुरुषार्थ आहे. म्हणून स्वेच्छाचारी लोकांच्या मागे जाऊन आपलं कल्याण होणार नाही. संतांनी वेगळा पंथ निर्माण केला नाही. एकदा दिल्लीला साहित्य संमेलन होतं आणि त्याचे अध्यक्ष सदानंदजी महाराज मोरे होते. त्यांनी तिथं सांगितलं होतं, आमच्या ज्ञानोबरांनी जर संस्कृतात ज्ञानेश्वरी केली असती तर आज ज्ञानपीठ काशी न राहता आळंदी राहिला असतं. कारण संस्कृत ही वैश्विक भाषा आहे. ज्ञानोबरांना जर स्वतःच्या प्रतिष्ठेसाठीच काही करायचं असतं तर संस्कृतात ज्ञानेश्वरी झाली असती, आणि संस्कृतात जर असला ग्रंथ झाला असता तर सगळे विद्वान इथंच बसले असते. पण ज्ञानोबरांना प्रतिष्ठेसाठी करायचं नव्हतं, जगद उद्धारासाठी करायचं होतं. म्हणून तिरे संस्कृताची गहने तोडोनी मराठी या शब्द सोपाने, रचिली धर्मनिधाने श्री निवृत्ती देवे. म्हणून ज्ञानेश्वरी मराठीत आली. म्हणजे व्यक्तिगत पंथ ज्ञानोबरांनी निर्माण केला नाही. कारण व्यक्तिगत निर्माण झालेले पंथ योग्य मार्गाला आपल्याला घेऊन जाऊ शकत नाही. स्वेच्छाचार्याच्या मागं जाऊ नये. पुढं अनुभवशून्य लोकाच्या मागं जाऊ नये. तो का म्हणे, अरे वाचाळ हो ऐका, अनुभवाविन नका वाव घेऊ. तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव, शब्दाचे गौरव कामा नये. अनुभव शून्य लोकाच्या मागे जाऊ नये. एक नर्स प्रसूत होण्यासाठी आलेल्या महिलेला प्रसूती कळा येऊ लागल्या. ती म्हणू लागली, काय होत नाही ग, बस ग, तेवढा काही त्रास नसतो, बस ग, काही होत नसते. त्या नर्सला त्या बाईनं विचारलं, बाई तू किती बाळाला जन्म दिली आहेस? तिनं म्हणली, अजून माझं लग्नच झालेलं नाही.
मग तुझं लग्न झालं नाही तर तुला काय माहिती प्रसूत कळा काय आहेत त्या. व्याली कुमारीचा अनुभवी अनुभव सांगता तो भाव न येतिशी. अनुभव शून्य लोकाला नाही सांगता येणार इथल्या गोष्टी. म्हणून जे अनुभवी आहेत त्यांच्या मागं चालावं. शब्दाचे गौरव घेऊन निघालेले जे शब्द पंडित आहेत त्यांच्या मागं जाऊन आपलं कल्याण होणार नाही. शब्दारण्यम महाजालम चित्तभ्रमण कारणम असं आहे ते. म्हणून शब्द पांडित्य परमार्थात उपयोगाचं नाही. अनिक नये माझे मना हो का पंडित शहाणा. संतांना ते मान्य नाही. म्हणून अनुभव शून्याच्या मागं जाऊ नये. पुढं मग ते तार्किक लोकाच्या मागं जाऊ नये. तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मरा हो. तार्किकाच्या मागं जाऊ नये. अगुणज्ञ ज्याला आपल्या गुणाची किंमत नाही किंवा ज्याला गुणाचं दर्शनच होत नाही त्याच्या मागं जाऊ नये. ज्याला गुणच कळत नाही त्याच्या मागं गेलो तर काय होईल. आपण कितीही उत्तम जगलो तरी तो काय आपल्याला योग्य मार्गदर्शन करू शकणार नाही. आणि अस्थिरमतीही ज्याची बुद्धी स्थिर नाही त्याच्या मागं जाऊ नये. घंट्यात हे बरोबर वाटते तर घंट्यात ते बरोबर वाटते असल्याच्या मागं गेलो तर काय होईल. असल्याच्या मागं गेलो तर आपलं बी तसंच होईल. अनेक बुद्धीचे तरंग क्षणक्षणा पालट तिरंग. पण यांच्या मागं जायचं नाही. मागं जायचं आहे तर संतांच्या मागं जावं. जे वेदानुगामी जे धर्मात्मा पुण्यवान श्रुती स्मृती अनुभवरूपस्य असे जे साधू आहेत अशा संतांच्या मागं जावं. म्हणून ज्ञानोबराय सांगतात जे श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होनी मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे तयांची आचरती पाऊले पावनी सात्विकी श्रद्धा चाले तो तेची फळ ठेविले ऐसे लाय. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. तब्येत बी नाही तेवढी. उठतो आता. संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर लाईक नक्की करा.